अमरावतीत एकाच व्यक्तीसोबत राहत होत्या 2 महिला आणि 4 तरुणी. कारण समजताच परिसर हादरला. कॉलनी सुन्न झाली. पोलीसही अवाक झाले आणि रात्री येणारे आवाज ते अखेर सगळं काही उघड करत गेले. काय आहे या कॉलनीचं गूढ? काय चालत होतं त्या अपार्टमेंटच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आणि त्या 6 महिलांमागचं रहस्य नेमकं काय आहे? संध्याकाळचे 7 वाजले होते. अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील एक कॉलनी. शांत, साधी पण प्रतिष्ठित वस्ती. सगळं काही सामान्य वाटत होतं. पण काही दिवसांपासून परिसरातील लोकांमध्ये कुजबूज सुरू होती. रात्री काही अनोळखी लोक येतात जातात, बाई लोक पण वेगळ्याच पोशाखात. काहीतरी बरोबर नाही त्या फ्लॅटमध्ये. ही चर्चा हळूहळू पोलिसांपर्यंत पोहोचली. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, काल्पनिक नाव, यांनी स्वतः ही माहिती मिळवली. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या कॉलनीतल्या एका अपार्टमेंटमध्ये 2 वेगवेगळ्या सदनिकांमध्ये काहीतरी गडबड चालू असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. चव्हाण यांनी पथक तयार केलं. अंमलदार अमोल कडू, काल्पनिक नाव, मनोज ठोसर, काल्पनिक नाव आणि राहुल दुधे, काल्पनिक नाव, यांना गुप्त तपासाची जबाबदारी देण्यात आली. माहिती खरी आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यांनी एक बनावट ग्राहक पाठवायचं ठरवलं. त्या बनावट ग्राहकाने अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. बाहेरून सर्व काही सामान्य, एक साधं फ्लॅट, साधं फर्निचर, पण आत काहीतरी वेगळंच होतं. एक महिला, वय साधारण 40शीत, काही तरुणींशी बोलत होती. बनावट ग्राहक आत गेल्यावर तिच्या नजरेत संशय चमकला, पण व्यवहार नेहमीसारखाच सुरू झाला आणि तेवढ्यात बनावट ग्राहकाने संकेत दिला. क्षणात बाहेर थांबलेले गुन्हे शाखेचं पथक आत घुसलं. दारावर जोरदार ठोका. पोलीस. पहिल्या मजल्यावर गोंधळ उडाला. 2 तरुणी पळण्याचा प्रयत्न करत होत्या. एक महिला जागच्या जागी थिजली. त्याच वेळी दुसऱ्या मजल्यावरूनही काही आवाज आले. पथकाने दोन्ही मजले वेगवेगळ्या दिशेने घेरले. वरच्या मजल्यावर अजून एक महिला आणि 2 मुली होत्या. दोन्ही ठिकाणांहून 6 जणींना ताब्यात घेण्यात आलं. या 2 महिलांची चौकशी सुरू केली. पहिल्या मजल्यावरून पकडलेली महिला अर्चना, काल्पनिक नाव, आणि दुसऱ्या मजल्यावरून पकडलेली रीना, काल्पनिक नाव. प्राथमिक तपासात दोघींचं नाव एकाच प्रकारच्या गुन्ह्यात आधीही आल्याचं समोर आलं. पण यावेळेस प्रकरण मोठं होतं. गेल्या काही 1 वर्षांपासून या दोन्ही फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. दररोज नवे ग्राहक, फोनवरून संपर्क, ऑनलाईन मेसेजेस आणि गुप्त कोड्स वापरून व्यवहार. या दोन्ही फ्लॅट्स त्यांच्या नावावर होते. कुणालाही संशय यावा असं काही नव्हतं. त्यांनी हे ठिकाण सेफ समजून ठेवलेलं होतं. त्यांच्या मोबाईलमधून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. शहरातील काही लोक नियमितपणे तिथे जात होते. काहींची नावे पाहून पोलीसही थक्क झाले. चव्हाण यांनी लगेच डिजिटल पुरावे जप्त केले आणि पुढील तपासाला सुरुवात झाली. आता प्रसाद कॉलनीत मात्र खळबळ उडाली होती. इतकं सगळं आपल्या समोर चालत होतं आणि आपल्याला कळलंच नाही. शेजारच्या लोकांना विश्वास बसत नव्हता. कोणत्या घरात कोण राहतंय, कोण येतंय जातंय, सगळं लोकांनी पाहिलं, पण अर्थ लावला नाही. त्या 4 तरुणींची पोलिसांनी काळजीपूर्वक चौकशी केली. त्यांना वेश्या व्यवसायात कसं ओढलं गेलं हे समजलं. काही जणींचं घर दुसऱ्या जिल्ह्यात, काहींचं दुसऱ्या राज्यात, काहींना कामाचं आश्वासन देऊन आणलं गेलं होतं. त्यांच्या कथांनी पोलिसांनाही हेलावून टाकलं. शहर गुन्हे शाखेने दोन्ही मुख्य महिलांना अटक केली. मोबाईल रजिस्टर, संपर्क क्रमांक आणि पैशांचे पुरावे हस्तगत केले. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, काल्पनिक नाव, यांनी माध्यमांना सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून अशी तक्रार आमच्याकडे येत होती. आम्ही शांतपणे पुरावे गोळा केले आणि अखेर कारवाई केली. पुढील तपासात हे स्पष्ट झालं की या महिला गेल्या वर्षभरापासून अमरावती शहरात अनेक ठिकाणी ग्राहकांना बोलावून देत होत्या. काही स्थानिकांना याचा थोडा अंदाज होता, पण कोणी धजावलं नाही सांगायला. कारण कुणालाच विश्वास बसत नव्हता की इतक्या साध्या दिसणाऱ्या महिलांच्या मागे एवढं मोठं जाळं दडलं आहे. रात्रीचे आवाज, कधी हसण्याचे, कधी वादाचे, कधी पायांचे आवाज, कधी कारचं इंजिन, हे सगळं आता लोकांना आठवू लागलं होतं. कारण आता सगळं स्पष्ट झालं होतं. प्रसाद कॉलनीचा तो अपार्टमेंट नंबर 201 आणि 301 शहरातल्या सर्वात मोठ्या कुंटणखाण्यांपैकी एक ठरला. शेवटी पोलिसांनी आवाहन केलं की जर अशा प्रकारे अवैध देहव्यापार शहरात कुठे चालू असल्याचं लक्षात आलं तर तात्काळ आम्हाला माहिती द्या. तुमचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल. अमरावती शहर हादरलं होतं. कारण एका सभ्य कॉलनीच्या 4 भिंतीआड मानवी जीवन विकलं जात होतं आणि कुणालाही कळलं नव्हतं. ही होती प्रसाद कॉलनीची खरी कहाणी. एक अशी सत्य घटना जिचं दर्शन प्रत्येक शहराने, प्रत्येक समाजाने स्वतःकडे करायला हवं. कारण वाईट नेहमीच लपून बसतं, पण उघड झालं की हादरवून टाकतं.